14 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आणि त्याआधी जर पाहिलं तर आता पोलिंग पार्ट्या ज्या आहेत त्या या ठिकाणी रवाना होताना दिसत आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात जर पाहिलं तर साधारणतः 2225 एकूण मतदान केंद्र जे आहेत ते 6 विधानसभा मतदारसंघ मिळून आहे। त्यासोबतच जर पाहिलं तर एकूण 19,22,484 मतदार जे आहेत ते या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत। यामध्ये जर पाहिलं तर 9,94,773 पुरुष मतदार आहेत, तर 9,27,653 महिला मतदार आहे आणि इतर 58 मतदार जे आहेत ते या ठिकाणी आहेत। उद्याच्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता पोलिंग पार्ट्या ज्या आहेत त्या रवाना होतात। आपल्यासोबत अधिकारी आहेत। सर, काय नेमकी उद्याची तयारी करण्यात आली आहे, काय सांगाल? उद्याची मतदानाच्या दिवसाची पूर्ण तयारी आमच्यातर्फे झालेली आहे। आज या ठिकाणाहून साहित्य संकलन केंद्रावरून सर्व पोलिंग पार्टीज रवाना होतील आणि उद्या मतदार राजाला स्वागत करण्यासाठी त्याला देखील मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी कोणतीही अडचण जाऊ नये त्यामुळे पूर्ण सुविधा देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये टॉयलेट्स, पिण्याचे पाणी, उन्हापासून सुरक्षा होण्याकरता सावलीसाठी आपण पेंडॉल टाकलेले आहेत, तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि पिण्याचे पाणी आणि मतदार मदत करण्यासाठी स्वयंसेवक, अशा पद्धतीने निवडणूक आयोग आणि आम्ही पूर्णपणे ही तयारी केलेली आहे। आता आम्ही मतदार राजाची वाट पाहत आहोत। माझं यवतमाळकरांना सर्वांना आवाहन आहे की मोठ्या संख्येने आपण मतदानाकरिता यावं आणि आपला हक्क बजवावा। जर पाहिलं तर लोकशाहीच्या लग्नाला आता वराडी जी आहे ती रवाना या ठिकाणी होत आहेत आणि मोठ्या संख्येने जर पाहिलं तर या ठिकाणी अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणून पोलिंग पार्ट्या ज्या आहेत त्या रवाना होणार आहे। कॅमेरामॅन प्रसादसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।